नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता चौथीतील परिसर भाग 1 या पुस्तकातील पहिला घटक प्राण्यांचा जीवनक्रम यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. याविषयीची अध्ययन निष्पत्ती आपणासमोर दिसत आहे. माझा परिचय सौ जयश्री विजय घोळवे, शाळा रानमळा. मुलांनो, प्राण्यांचा जीवनक्रम या पाठामध्ये कोंबडीचे पिल्लू अंडे फोडून बाहेर कसे येते, तसेच फुलपाखरांच्या विविध अवस्था कोणत्या, बिबळ्या कडवा या फुलपाखराची वाढ कशी होते व वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत कसा जातो, त्यानंतर बाहेर येणारे जे फुलपाखरू असते त्याचे वर्णन कसे असते, हे सर्व तुम्ही या पाठामध्ये पाहिलेले आहे, शिकलेले आहात. आता आपण तुम्हाला काय काय समजलेले आहे हे पाहूया. या पाठाचा स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. चला तर मग सोडवूया स्वाध्याय. या पाठावरील पहिला प्रश्न आहे जरा डोके चालवा. चला तर पहिला प्रश्न वाचूया. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? प्रश्न समजला का मुलांनो? कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू म्हणून बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. कोंबडी त्याला 20 ते 22 दिवस उबवते. त्या काळात पिल्लाची अंड्यामध्ये वाढ होत असते, त्यानंतर ते बाहेर पडते. याप्रमाणेच इतरही पक्ष्यांच्या अंड्यातून बाहेर पडण्यासाठी, पिल्लू बनण्यासाठी एवढेच दिवस लागतील असतील का बरं? जरा विचार करा पाहू. छान. कारण वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या रूपाने अंड्यामध्ये त्यांची वाढ होत असते. काही लहान पक्षी असतात, काही मोठे असतात. काहींची अंडी लहान असतात आणि ती टाकलेली आपल्याला दिसतही नाही. त्यामुळे नक्कीच वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वेगवेगळे दिवस लागत असणार, हो की नाही? चला तर प्रश्न दुसरा आहे. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. अंडे आणि सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? पहा, नीट विचार करा. गवतात भिरभिरणारा चतुर म्हणजेच हा पूर्ण वाढ झालेला पक्षी आहे, हो की नाही? मग ही अवस्था कोणती असेल बरं? अंडे तर नसणार, सुरवंटही नाही, आणि तो भिरभिरणारा पक्षी आहे, चतुर आहे, म्हणजे कोशही नाही. म्हणजेच ही अवस्था प्रौढावस्था आहे. कोशामध्ये अळी गुरफटलेली असते, त्यामुळे ती हालचाल न करता फक्त तिची वाढच होत असते. परंतु प्रौढावस्थेमध्ये तिची पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे ती उडू शकते. छान. म्हणजे अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या ज्या 4 अवस्था आहेत त्या तुम्हाला छान समजलेल्या आहेत. आता प्रश्न तिसरा पाहूया. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल बरं? किती जवळचा प्रश्न आहे मुलांना. तुम्ही तुमच्या आईला भाजी निवडताना पाहिलेच असेल. आई जेव्हा भाजी निवडत असते तेव्हा भाजीच्या पानावर पांढरा डाग दिसला किंवा काळा डाग दिसला की ते पान ती बाजूला टाकते. ते आपण खाण्यासाठी घेत नाही, कारण त्या पांढऱ्या डागाच्या आत काही कीटक असतात, अळ्या असतात छोट्या छोट्या. तुम्ही कधी ते पान फाडून पाहिलं आहे का? ज्या भागावर डाग आहे तो भाग जर आपण असा तोडला तर त्यातून बारीकशी काळी अशी अळी दिसते तुम्हाला. तर ह्या ज्या अळ्या असतात, ह्याच अळ्या ते पान कुरतडत असतात, कारण त्याची अळी अवस्था आहे. आणि अळीच्या अवस्थेमध्ये प्रत्येक अळी ही ते पान खात असते.
आणि खात असतानाच तिचे त्यानंतर कोशावस्थेत रूपांतर होणार असते. त्यामुळे ह्या ज्या पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात, कडा कुरतडलेल्या दिसतात, ते नक्कीच त्या अळ्यांनी खाल्लेल्या असतात, हो की नाही? आता पुढचा प्रश्न पाहूया. पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. कीटकाच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? तुम्ही कधी वाटाण्याच्या शेंगातली अळी पाहिली आहे का मुलांनो? बरोबर, हिरव्या रंगाचीच असते ती. आणि त्या शेंगाच्या आतमध्ये ही अळी आपणाला वाटाणा खाताना दिसत असते. काही वाटाणे अर्धे खाल्लेले असतात, काही वाटाण्याच्या शेंगाचे साल देखील खाल्लेले असतात. म्हणजेच ही अवस्था आहे अळीची अवस्था आहे, त्या कीटकाची अळी. चला पुढचा प्रश्न पाहूया. थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? मुलांनो, तुम्ही अंडी खाता? त्या अंड्याची छान पोळी भुर्जी करून खाता, हो की नाही? परंतु जेव्हा कोंबडी अंडी उबवते तेव्हा त्या अंडीमध्ये जे द्रव असतं ते द्रव तिला उबवावं लागतं. कमीत कमी 20 ते 22 दिवस ती कोंबडी त्या अंड्यांवर बसते आणि तिच्या शरीरातील ऊब त्या अंड्यांना देत असते. त्या उबीमुळे त्या अंड्यामध्ये पिल्लू तयार होत असते आणि जर ती कोंबडीने अंडी उबवली नाही तर पिल्लू तयार होणार नाही. म्हणूनच कोंबडीला अंडी उबवावी लागतात. उबवली तरच त्यातून पिल्लू बाहेर येते. या प्रश्नाचे उत्तर विस्तारितपणे पुस्तकात दिलेल्या वर्णनानुसार वहीत लिहा. पुढचा प्रश्न आहे, अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? मुलांनो, कोंबडी जेव्हा अंडी उबवत असते तेव्हा तिला ती अंडी उबवण्यामागील कारण माहिती असते. तिने अंडी उबवली तरच त्यातून पिल्लू बाहेर येणार आहे हे ती जाणते. त्यामुळे ती कोंबडी अंडे उबवत असताना जर कोणी त्या अंड्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, धक्का लागला तर त्यातून पिल्लू बाहेर येणार नाही. त्यामुळे तिच्या मनातील असुरक्षितता वाढते आणि आपल्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी कोंबडी आक्रमक बनते आणि समोर येणाऱ्याला प्रतिकार करत असते. याप्रमाणेच तिसरा प्रश्न आहे, फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? ह्या तर तुमच्या आता पाठ झालेल्याच असतील नक्कीच. कोणकोणत्या अवस्था आहेत बरं? अंडी, नंतर त्यामधून अळी बाहेर येते आणि ही अळी पाने खाऊन खाऊन स्वतःभोवती कोश तयार करते म्हणजे कोशावस्था. व शेवटी ह्या कोशामधून फुलपाखरू तयार होते म्हणजे ती प्रौढ अवस्था. अशा प्रकारे या 4 अवस्था असतात. चौथा प्रश्न आहे, कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? तुम्ही शिकलात मुलांनो, जेव्हा बिबळ्या कडवा हे फुलपाखरू कोशावस्थेमध्ये असते तेव्हा कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते आणि सुमारे 11 ते 12 दिवस तो या कोशात असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी त्या फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते आणि ही पूर्ण वाढ कोशावस्थेतच होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. चूक की बरोबर ते सांगा. नीट ऐकायचं आहे आणि चूक की बरोबर सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. तुम्ही पाहिलं आहे का कधी शेळीचं पिल्लू? शेळीला अंडी असतात का रे? नाही. त्यामुळे हा प्रश्न चूक. दुसरा प्रश्न आहे, मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. हे बरोबर आहे का? मुंगीच अतिशय छोटी असते आणि तिची अंडी देखील तर खूपच छोटी, आपल्याला दिसतच नाही. त्यामुळे हे बरोबर. नंतर तिसरं आहे, अंड्यांतून फुलपाखरांची सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. पहा, अंड्यामधून
जेव्हा फुलपाखराचे सुरवंट बाहेर येतात तेव्हा त्याचे स्वरूप लहान असते, अतिशय छोटी अळी असते, त्यामुळे तिची भूक तेव्हा नसते. परंतु जसजशी ती पाणी खात जाते तसतशी तिची भूक वाढत जाते. म्हणजे हे विधान चूक बरोबर ते सांगा बरं. हे विधान चूक आहे, कारण भूक नसेल तर ती पानं खाणारच नाही. आता शेवटचा प्रश्न आहे ई. गाळलेले शब्द भरा. पहिला प्रश्न आहे, फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते. काय घालते बरं? फुलपाखराची मादी आपण पाहिले आहे रुईच्या पानावर काय घालते? अंडे घालते. छान. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात. कशाला आपण सुरवंट म्हणतोय? अळीला. फुलपाखरांच्या अळीला सुरवंट म्हणतात. छान. मुलांनो, अशा प्रकारे आज आपण ह्या पाठाचा स्वाध्याय सोडवला आहे आणि आपण जी चर्चा केली त्याप्रमाणे विचार करून हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. तसेच खाली त्यांनी उपक्रम दिलेले आहेत. पहिला उपक्रम आहे, बिबळ्या काढवा. या फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा. तुमच्या पुस्तकामध्ये छानपैकी बिबळ्या काढवा या फुलपाखराचे चित्र दिलेले आहे आणि ते काढून तुम्ही रंगवायचे आहे. तसेच इतर फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करा आणि वहीमध्ये चिकटवा. अशा प्रकारे आज आपण प्राण्यांचा जीवक्रम या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. हाच तुमचा घरचा अभ्यास, तुम्हाला स्वाध्याय. धन्यवाद.